एक्सक्यूज मी, त्या बेशुद्ध नाहीयेत, पण कोमात गेल्या आहेत. क्या? बाकी एक्झामिनेशन सुरू आहे आमचं. तुम्ही काळजी करू नका, मी इथल्या बेस्ट डॉक्टरला बोलवले, ते येतच असतील आता. डॉक्टर शानबागांना फोन करा, सिटी हॉस्पिटल. डॉक्टर शानबाग त्यांना फोन. तू बरी आहेस ना? आम्हाला तुझी उगाच काळजी वाटत होती बाळा. नाही, मी बरी आहे दादा. नल्लू मौसी, स्वीटू ठीक है, पर मम्मी जी को. काय? शकूला काय झालं? आई तेज आईला काय झालंय? अरे मम्मी जी को उधर उस रूम में लेके गए, उसको बेहोश हो गई वो इधर अचानक. काय? तिला काय? बेहोश हो गई. अरे हॅलो डॉक्टर. हॅलो. बरं झालं तुम्ही आला. इट्स अ क्रिटिकल केस. त्या बसल्या होत्या, त्यांच्या सुनेची ट्रीटमेंट सुरू होती आणि अचानक बसल्या बसल्या त्या बेशुद्ध पडल्या. पल्स जास्त आहे, बीपी स्लाइटली हाय. आम्ही त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवले. ओके ओके. त्यांचे काही रिपोर्ट्स, एनी हिस्ट्री, म्हणजे आपल्याला त्यांच्या फॅमिलीशी बोलून घ्यावं लागेल. हो, त्यांची फॅमिली इथेच आहे. डॉक्टर तुम्ही म्हणजे शकुंतला खानविलकर पेशंट आहे? हो, आय सी. डॉक्टर, आय नो द केस. आय विल हँडल इट. चला तुम्ही आलोच आम्ही. हे ओळखतात का तुला? काय म्हटलं ते? कंडिशन जरा क्रिटिकल आहे, आपल्याला लगेच ऑपरेट करावं लागेल. ऑपरेट म्हणजे काय? कसलं ऑपरेशन करावं लागेल डॉक्टर? ब्रेन सर्जरी. त्यांच्या ब्रेन मध्ये क्लॉट आहे. गेले 6 महिने शकुंतला मॅडम आमच्याकडेच ट्रीटमेंट घेत आहे. शी नोज व्हेरी वेल. बघा, ऑपरेशन कधी ना कधी करावंच लागणार होतं. शकुंतला मॅडमना हे माहिती होतं, पण त्या पोस्टपोन करत होत्या. पण आता आपल्याला रिस्क घेऊन चालणार नाही. डिसिजन इज युअर्स. तुम्ही मला विचाराल तर वी हॅव टू गो फाईट. या ॲब्सोल्युटली. तुम्ही त्यांना ट्रीट करत होता गेले 6 महिने, सो यू नो बेटर. डॉक्टर, मिस्टर ओम, या कन्सल्ट फॉर्मवर तुमची सही लागेल. येस, शुअर. काय बोलत होते डॉक्टर? स्वीटू, ते डॉक्टर काय म्हणताय? काय झालंय आईला? तुला काय माहिती होतं स्वीटू?
काय झालंय आईला? अगं बोल ना स्वीटू, ते डॉक्टर म्हणाले की ब्रेन सर्जरी म्हणजे खूप मोठा आजार आहे का? तू काय बोलली नाहीस आम्हाला? का बोलत नाहीये? सांग ना आम्हाला काय झालंय. अगं बोल ना स्वीटू. स्वीटू बोल ना. चिकूताईने इतका मोठा आजार आहे, तू घरात कुणाला का नाही सांगितलंस? बोल ना. मम्मी जी की इतनी बड़ी बात हमसे क्यों छुपाई तूने? आपण नंतर बोलूया का? आत्ता का नाही? तू बोल, सांग. ऐक प्लीज. नाही प्लीज वगैरे नाही, आत्ताच सांगायचंय जे काही सांगायचंय ते. ओके तू सांग काय झालं होतं. आपल्या बाळाची शपथ आहे तुला. कुणालाही माझ्या आजाराबद्दल काहीही सांगितलं नाही आणि कधीही सांगणारही नाही. मी आता ओमला नाही आणि कुणालाही काही सांगायचं नाहीये. मावशी तुला ओमची शपथ आहे. ओम, तुला आठवतंय का मालविकाताई आणि रॉकी दादांच्या लग्नासाठी गुरुजींना भेटायला चकमावशी गेल्या होत्या नाशिकला? तेव्हा पहिल्यांदा माझा फोन आतमध्ये राहिलाय खोलीत. मी आणते. तू बस आणि खा. काय ग आई? मावशी. मम्मी जी मावशी नाशिकहून आल्या होत्या तेव्हापासूनच खरं त्यांना बरं वाटत नव्हतं. आपल्याला असं वाटत राहिलं की त्यांना थकवा आलाय म्हणून त्यांना त्रास होतोय. पण मावशी 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 सावकाश सावकाश. तुम्हाला काय होतंय मावशी? काही नाही. टेबल मध्ये कोणी ठेवलंय ग? संक्रांतीला गच्चीत पण त्यांना चक्कर आली म्हणून मी त्यांच्या मागे आले खाली, तर त्यांना धड चालताही येत नव्हतं. त्यांना दिसत पण नव्हतं समोरचं नीट. ओम भाई थे ना वहां. आई मम्मी जी काय होतं तुला? उन्होंने ही संभाला था मम्मी जी को. मला हे कळत होतं, मला हे जाणवत होतं की काहीतरी वेगळं आहे. हे नुसता थकवा किंवा दगदगीमुळे त्यांना होत असलेला त्रास नाहीये. मला वाटत होतं म्हणून मी एकदा त्यांच्या खोलीत गेले आणि कपाट उघडलं. मला एवढा मोठा धक्का बसला तेव्हा मी काय करू मला कळतच नव्हतं. मी त्यांना खूपदा विचारायचा प्रयत्न केला, अडून थेट, पण त्या काही सांगायला तयार नव्हत्या. त्याच्यानंतरही मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला पण त्या काहीच सांगत नव्हत्या. मग मी ठरवलं की मी त्यांच्या बरोबरच राहणार, त्यांची काळजी घेणार. पण एकदम मला राहवलं नाही आणि मी त्यांना विचारलं. मी त्यांना थेट जाऊन सांगितलं की मला सगळं माहिती आहे. आणि तेव्हा त्यांनी मला शपथ घातली. आम्हाला साखरपुड्याला यायला पण उशीर झाला कारण शी विल बी फाईन. त्यांना स्टेबल व्हायला दीड तास लागेल. जीवापेक्षाही जवळचा भाऊ, त्याच्या साखरपुड्याला यायला तुला इतका उशीर का झाला? त्यानंतर ओमनी हनीमूनचा प्लॅन केला आणि मला त्याला सांगता येत नव्हतं की खरं काय कारण आहे. कारण
माझ्या डोक्यात तेव्हा एवढंच होतं की मी शकू मावशींना एकटीला सोडून नाही जाऊ शकत कुठे, म्हणून मी वेगवेगळी कारण देत राहिले. पण मी खरं कारण मी सांगूच शकत नव्हते कोणाला. सांगू शकले नाही? साखरपुड्याला तू घरी आलीस, मी तुला इतकं बडबडले, शांतपणे ऐकून घेतलं. शकू बद्दल काहीच बोलली नाहीस तू का? सॉरी. माझ्याशी बोलू नकोस. असं नको ना म्हणू प्लीज. माझं चुकलं. सॉरी ना. सॉरी. मला सांगायचं होतं पण शकू मावशी. तू सांगितलं नाहीस, एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस स्वीटू. सॉरी म्हणून आई बरी होणार आहे का? नाही. सॉरी म्हटल्याने सगळ्या गोष्टी संपत नाहीत स्वीटू. जर माझ्या आईला काही झालं तुझ्यामुळे तर त्याला जबाबदार तू असणार आहेस. फक्त मी तुला कधीही माफ नाही करणार. ओम. अरे ओम भाई, चूक केलीस तू स्वीटू, खूप मोठी चूक केलीस. कुणालाच सांगितलं नाहीस तू. ओमला, घरच्या मोठ्यांना, भाऊजींना, मालविका, रॉकी, कोणाला तरी सांगायला हवं होतं. बरं चल, त्यांना नाही सांगितलं. तुला असं वाटलं असेल की त्यांना काळजी वाटेल, त्यांना टेन्शन येईल, पण आम्हालाही सांगितलं नाहीस. मला, दादांना. शकूचं आणि माझं नातं काय आहे हे माहिती आहे ना तुला स्वीटू? अगं विहिणी, आम्ही नंतर झालो, पण आधी ती माझी मैत्रीण आहे. ती बालपणीची मैत्रीण आहे. ती माझी बालपणीची जीवलग मैत्रीण आहे. ती तू गप्प बसलीस स्वीटू, काहीच बोलली नाहीस. तू माझ्या शकूवर काय वेळ आली बघतेस ना. हे कधी ना कधी असं होणार हे माहित होतं ना तुला. त्या दिवशी घरी आलीस, मी शकूला नको नको ते बडबडले. तू शांत उभी होतीस तिथे. आमच्यातले गैरसमज दूर कराविषयी वाटले नाही तुला? अहो परमेश्वर, मी माझ्या शकून काय काय बोलले तिला. तिला त्रास झाला असेल ग. माझ्या शकूचं मन दुखावलं असेल ग. मी चुकत गेले, मी बडबडत गेले आणि तू फक्त उभी होतीस. चुकलीस तू स्वीटू, चुकलीस. पण माझं सोड ग. आई काय आता परकी झालीये, पण ओ स्वीटू नवरा आहे ना तो तुझा. तुला कळतंय का स्वीटू? त्याची आई मरणाच्या दारात उभी आहे, तू तिला काही नाही सांगितलं. स्वीटू, ओम जर तुझ्याशी असं वागला असता, तुझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपून ठेवली असती तर चाललं असतं तुला? सांग ना, चाललं असतं तुला? उद्या जर माझी अशी अवस्था झाली असती आणि मी अशी मरणाच्या दारात उभी राहिली असते आणि ओम बस तुला कळत नाहीये, तू खूप मोठी चूक केली आहे. नलो पुरे. स्वीटूची काळजी वाटते म्हणून धावत पळत आपण इथे आलोय. तू बोलतेस ते सगळं बरोबर आहे, पटतंय मला, पण ते बोलायची जागा आहे का? ही वेळ आहे का? पुरे नलू पुरे. ओम भाई सुनो ना, देखो आप भी जानते हो स्वीटू अच्छी है. भाई कोई तो मजबूरी होगी ना जिस कारण. की बाजू घेतोयस तू रॉकी? नहीं, मैं उसकी साइड नहीं ले रहा हूँ भाई.
सच में कोई तो आईच्या जीवापेक्षा मोठी नाहीये रॉकी. इतका राग येतो ना त्या मालविकाचा. इतक्या खालच्या स्तरावर कशी जाऊ शकते ती? चिन्या ती काही करू शकते. मला तर सारखी तिची भीती वाटत राहते. मला वहिनी नाही नेहमी स्वीटूची काळजी वाटत राहायची. मला असं वाटतं ना की आपणच पोलिसांना सांगून तिला जेलमध्ये टाकायला हवं. शकुताई एवढ्या चांगल्या आहेत, त्यांच्या पोटी अशा पोरीने जन्म घ्यावा. किती वाईट वाटलं असेल रे त्यांना. मालविकाचा सगळा वाईटपणा आपल्याच लेकीच्या नशिबात का हो? स्वीटून नलूवहिनीनं कोणाचं काय वाईट केलं? आपण तरी कोणाचं काय वाईट केलं की हे सगळं आपल्याला बघावं लागतंय? हे सगळं ना ते चोरी गेलेल्या पैशांमुळे होतंय. हो नाही पण झालं तरी कसं? आपल्यापैकी कोणी पैसे घेतले नाहीत, मग बॅग घरातून गायब झाली कशी? माझ्यामुळेच होते हे सगळे. एवढ्या चांगल्या लोकांना माझ्यामुळे त्रास होते. शरद, खूप मोठी गोष्ट झाली बाबा. शकुताईना जो आजार आहे, इतका मोठा आजार, त्याबद्दल स्वीटूने घरी कुणालाच काही सांगितलं नाही. साहजिकच आहे, सगळे नाराज आहेत तिच्यावर. बेबी फोन उठा बेबी. यार इसका फोन ही नहीं लग रहा यार. रॉकी नहीं पता ओम भाई, मैं नहीं जानता. मैं बस इतना जानता हूँ कि उसको इस वक्त ना यहाँ पे होना चाहिए था यार. फिर से फोन लगाता हूँ. बघ एकदा ट्राय करून बघ. ओम भाई, डॉक्टर साहब. डॉक्टर डॉक्टर शकू कशी आहे? नाही, आपण ऑपरेट केलंय त्यांना, ऑब्झर्वेशन खाली ठेवलंय. पण हे बघा, आत्ता आपण काहीच सांगू शकत नाही. ओके ओके. लेट्स सी. ओम, काय झालंय? शकूला काय झालंय? डैडी, मम्मी जी को ना ब्रेन में क्लॉट हुआ है डैडी. पिछले 6 महीने से इलाज चल रहा था, पर मम्मी जी ने किसी को नहीं बताया. काय? अभी जब बेहोश हुई ना तभी हमको पता चला और फिर ऑपरेट करवाना पड़ा. 6 महीने ट्रीटमेंट चालू होती तिची, पण कुणाला बोलली का नाही ती? नहीं पता डैडी जी. इतकी वर्ष एकत्र काढली मी आणि शकून, पण इतकी मोठी गोष्ट मला सांगावीशी वाटली नाही तिला. का? मी तिचा कोणीच नाही. कुठे कुठे कमी पडलो मी. डैडी जी, आप शांत हो जाइए. देखिए, रो के कोई फायदा नहीं है. मम्मी जी ने किसी को बताया नहीं, सिर्फ स्वीटू को मालूम था. काय होऊन बसले रे? डॅडी, हे बघा, जे झालंय ते आपण फेस करायचंय ना. तुम्ही शांत व्हा प्लीज. आईची झाली सर्जरी, तिला आता ऑब्झर्वेशन खाली ठेवलंय. शी विल बी फाईन. ओके. तुम्हाला राग आणि आश्चर्य अशा लोकांचं वाटतंय ज्यांनी आपल्यापासून हे लपवून ठेवलं.